आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार देशभरात नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स अभियान सुरू केले आहे। याच अभियानाचा एक भाग म्हणून भाजपच्या वर्धा जिल्हा कार्यालयात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत माजी खासदार रामदास तडस यांनी सांगितले की 18% आणि 5% अशा दोन दरांची रचना स्वीकारल्याने कर प्रणाली अधिक सोपी झाली आहे। यामुळे नियोजन, किंमत निश्चिती आणि गुंतवणुकीसाठी अंदाज लावणे अधिक सुलभ झाले आहे। ही नवीन रचना महसुलाची गरज आणि आर्थिक वाढ यामध्ये योग्य संतुलन साधते। या सुधारणांमुळे कृषी उत्पादन, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल्स, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना मोठा फायदा होईल। तसेच जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण सुरू झाल्यामुळे वादांचे निराकरण वेगाने होईल। सरलीकृत निर्यात प्रक्रिया आणि स्वयंचलित नोंदणीमुळे लहान व्यवसायांचा खर्च कमी होईल, असेही त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार सुरेश वाघमारे, वरुण पाठक, निलेश गिटे आदी मान्यवर उपस्थित होते। बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज। वैभव मुंदे, वर्धा। देशाचे यशस्वी नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला दिवाळीची गिफ्ट म्हणून एक भाषण केलं आणि त्यामध्ये ज्याला सुरुवात झाली 22 सप्टेंबरला नवीन जीएसटी अंमलात येणार आहे। जीएसटी सुधारण्यामध्ये मध्यम वर्ग व्यापाऱ्याच्या आयुष्यात बदल घडविला। सामान्य माणसाकरिता कराचे बोजे कमी करण्यात आले। आता फक्त कराचे 2 टप्पे ठेवले, एक टप्पा 5% आणि दुसरा 18%। सामान्य माणसाला दिलासा देणारा हा जीएसटी, याच्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर कशी आणायची या दृष्टीने प्रयत्न चालू आहे। जीवनावश्यक वस्तू, स्वस्त दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांच्या किमती कमी होतील। यात काही खाद्यपदार्थ, कपडे, पदार्थांनी शूज याचा समावेश आहे। आरोग्य सेवा क्षेत्रात फायदा, कर्करोग आणि दुर्मिळ आजारावर काही जीवन रक्षक औषधीवर जीएसटी 0 करण्यात आला आहे। वाहनधारकांना 350 cc पेक्षा कमी क्षमतेचा लहान मोटरसायकली, छोट्या मोटारीवरील जीएसटी 28 वरून 18% आणण्यात आला आहे। घराचा स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांना असं वाटतं की मला स्वतःचं घर झालं पाहिजे, पण प्रत्येक मालावर त्यावेळी जीएसटी जास्त असल्यामुळं ते बांधकामावरील साहित्य जे आहे त्याच्यावर जीएसटी कमी करण्यात आली, ज्याच्यामुळं सर्वसाधारण माणूस स्वतः घर बांधू शकतो। व्यवसाय सुलभता कर कमी करण्यामुळे कर प्रणाली अधिक सोपी झाली आहे। त्यामुळे लहान मोठ्या उद्योगांना कर पालन करणे सोपे जाईल। काही वस्तू महाग जसे आलिशान लक्झरी आहे, जसे मोठ्या गाड्या, काही खास पेय याच्यावर 40% पर्यंत कर लावला जाईल। एकीकडे आपण कर कमी केला, सर्वसाधारण लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं। श्रीमंत आणि गरिबी एक व्हावं या दृष्टीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे। शेतकऱ्यासाठी आपण शेतीचा खर्च कमी, ट्रॅक्टरचे टायर, विभाग, ठिबक सिंचन प्रणाली आणि काही कृषी उपकरणांवर जीएसटी कमी करण्यात आला आहे। यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि त्याला थेट फायदा होईल। हा बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे। म्हणजे नवरात्र चालू होते त्या दिवशीपासून हा बदल चालू होईल। या सुधारण्यामुळे महागाई आळा बसण्याचा मदत होईल। हे बदल सबका साथ सबका विकास या सरकारच्या धोरणावर सुसंगत आहे। यामुळे देशाची आर्थिक विकासाला गती मिळेल, कारण ग्राहकाची खरेदी क्षमता वाढेल आणि व्यवसाय करणे सोपे होईल। आपण नेहमी पाहत होतो की जीएसटी वाढल्यामुळे सर्व कर वाढले,
सर्व वस्तूचे भाव वाढले होते, पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्याला नवीन दिवाळीची गिफ्ट दिली आणि सर्वसाधारण लोकांना या वस्तू लागतील दैनंदिन वस्तू ज्याच्यामधला जीएसटी कमी केला, त्याच्यामुळे आपल्याला सर्वसाधारण वस्तू घेण्याकरिता गरीब लोकांना एक संधी मिळेल। या ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष